तर क्वालिफाय केला होता. दुसऱ्या दिवसात आपण जर खेळ पाहिला तर जानूस्पोर्ट इताडे संघाने आपल्या नावावरती अधिराज्य गाजवलं. कालचा दिवस आपण जर पाहिला तर जय हनुमान नक्षत्र एंटरप्राइजेस सूत्रपाडा संघानं कालचा दिवस गाजवला आणि आज पाहूया कोणता संघ मात्र या ठिकाणी पुढे चाल करेल. दरम्यान ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल भिवंडी तालुक्याचे जबरदस्त सुट्टी मेकर केशव शेठ दलवी आणि सोबतीला दशरथजी बजागे. सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चला जसा पहिला चेंडू डिलिव्हर होणार तुमचा टायमर ऑन असल्याची आपण नोंद घ्या. द जोटिंग देवरुंग संघ प्रथमतः बॅटिंग करतो आणि जरूर त्यांची या माध्यमातून एक मोठी स्पर्धा मित्र तुमच्या भेटीस येणार आहे. काही दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बाबगाव या ठिकाणी ती स्पर्धा रंगेल. दिनांक 11 फेब्रुवारी ते दिनांक 15 फेब्रुवारी ऑल ग्रामीण ओपनच्या स्पर्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लक्ष बैल चषक 2026 आणि त्या स्पर्धेचे आयोजक संघ सध्या आपल्याला या स्पर्धेमध्ये मध्ये पाहायला मिळतात. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन षटकार सुरुवात करतोय दिगंबर माली उर्फ दिगू. पहिला बॉल लेग स्टंप सोडून जाणारा वाईटनं सुरुवात केली दिगंबरनं, परंतु या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती संजय स्पोर्ट्स आवाज संघाने DRSचा वापर केलाय. फक्त तुमच्याकडे एक DRS आहे. सक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही पुन्हा त्याची मागणी करू शकता, परंतु जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र त्याची तुम्ही पुन्हा मागणी करू शकणार नाहीये. आता प्रश्न असा पडला की चेंडू एस्टनच्या वरून प्लाय झाला की अगदी डाबी एस्टी सोडून गेलाय. हे आता मात्र चेक करावं लागेल. इट्स वाईट बॉल. म्हणजे पहिल्या चेंडूवरती संजय स्पोर्ट्स आवाज संघाने या ठिकाणी DRS गमावलाय. हो ही लेन चांगली आहे, पडल्यानंतर खाली राहिलंय आणि त्या चेंडूवरती बलवंत या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. मागील 3-4 वर्षाचा आपण विचार केला तर दिगंबर माली विकेट टेकर राहिलाय आणि त्यामुळे पाहतो की आज संजय स्पोर्ट्स आवाज संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु या स्पर्धेमध्ये तो विकेट टेकर राहणार का? संघटनेने त्याच्यावरती विश्वास तर जरूर दाखवलाय, परंतु तो विश्वास सार्थ मात्र इथे ठरवणार का? हो पुन्हा मात्र तीच लेंथ बॉडीला प्रेस होणारा चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळली. लेगबाच्या सुरुवात ही दुसरी अवंतर धाव आणि फलक्यावरती 2 धावा या ठिकाणी लागल्या गेल्या. आज सावध संघ इन मध्ये आणि सावध गावचे सुपुत्र आदरणीय केशवशेठ दलवी सध्या व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि भरपूर व्ह्युअर्स आता मात्र पाहू शकला या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. राकेश दिगाडकर आणि RD11 किरोली संघाच्या वतीनं आज या स्पर्धेचा निरोप देणारा दिवस आहे. कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार, एक वेगळ्या फॉर्मॅटनं ही स्पर्धा मात्र राकेश दिगाडकर जरूर आपल्या भेटीस ते घेऊन आले. 16 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येक दिवसाच्या लॉट्समध्ये आपण 4-4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आणि फिल्डिंगमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हरीश पारीख खेळत असताना मात्र अगदी या स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला फिल्डर जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याच्या बॅटमधून निघाली आणि पहिली ही बॅटच्या स्वरूपात धाव फलकामध्ये आपण ऍड करतोय. आमच्या सोबतीला 12 मॅन जय विकास पाटील. आज वातावरण सुद्धा मात्र खूपच छान पाहतोय. ओव्हॉन्सला उडवला, फटका हवेत केलाय आणि मिड विकेटला कुठला फिल्डर नाहीये. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना फ्लॅट सिक्सर.
कि मॉर्निंग में कोबरा इज ऑन फायर. विटामिन डी. खराब लेंथ होती, थोडीशी पुढे ठेवली आणि पडल्यानंतर पाहिलं तर थोडंसं खाली सुद्धा चेंडू राहिला नाही. त्याच्यावरती जबरदस्त मात्र ऑन साईडला अगदी पुलचा अंदाज पाहिला बलवंत दलवीचा. पुन्हा त्याच दिशेने उडवलाय. जबरदस्त मिडलिंग आणि चेंडू लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. दिगंबरने चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु मागील 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले आपण दिगंबरच्या अगेन्स्ट. तिसरा येणार का? फुल टॉस. फटक्याचा आवेग केला मिडॉन द फिल्डर. अगदी पाठपुढे जात असताना स्वप्नील म्हात्रेनं चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये विदाउट लॉस 19 धाबा प्रथमतः बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरूसकडे मात्र इथे जोडल्या गेल्या. आणि हा शेवटचा बॉल पहा, अगदी रेंज मध्ये होता. लो फुलटा चेंडू सरळ बॅटने लॉप केला मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडू सरळ पाहू शकाल एक्झॅक्टली 1 बाउन्स वरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आज सर्व क्रीडा रसिकांसाठी, सर्व मान्यवरांसाठी जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आमचे त्रिमूर्ती या स्पर्धेचे आयोजक राकेशजी दिगाडकर, संजयजी दिगाडकर आणि श्रीकांत मगर या 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि सर्वांना विनंती असेल की सर्वांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, अशी आमची आयोजन समितीची विनंती आहे. आणि दरम्यान या ठिकाणी या सावतगावचे युवा उद्योजक कुमार महेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसरा पॉवर प्ले कैलास पाटील. रिव्हर्सचा फटका. हा फटका जर पाहिला तर एक्झॅक्टली सिग्नेचर स्ट्रोक म्हटलं तरी वावगत ठरणार हरीश पाटीलचा. आणि कारण या फटक्याच्या अनुषंगाने त्याच्या करिअरमध्ये अनेक धावा तरी जोडल्या असावेत आणि त्याचा प्रयत्न मात्र इथे जरूर केला, परंतु तिथे चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. आणि स्पेशली पाहिलं तर त्या फटक्यासाठी डीप पॉइंट लाईक फिल्डर केपीने तैनात केलाय. हो, टॅप केलाय, जागेवरती टॅप केला आणि चेंडू सरळ त्याला अगदी कव्हरला. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. धामू म्हात्रे आय थिंक तिकडे आहेत. चेंडू फेक करतील तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 21 धावा. आमच्या सोबतीला स्कोरर म्हणून कुणालजी दिघाडकर. नेहमीच किरोलीची स्पर्धा कधीही असू द्या, त्यांची ही भूमिका आम्हाला नेहमीच पाहायला मिळत असते. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. ओहो, अगदी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे हा बाउन्सर हाताला केपीना आणि त्याच्यामुळे पाहतो की दंडित केला आहे. पंचाने 1 फोर दी ओव्हरचा इशारा दिलाय. पहिल्या षटकामध्ये आय थिंक हा प्रयत्न दिगूच्या वतीने करण्यात आला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल केपीने तो प्रयत्न केलाय. 22 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्काय ब्लू पाहिल्या तर अगदी कलरफुल ड्रेस देरून सगळ्या खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहतोय. आणि एलो जर्सी तुम्ही पाहू शकाल सावध संघाची. पुन्हा रिबाचा फटका. दुसऱ्यांदा हा प्रयत्न हरीश पाटीलने केला, परंतु दुसऱ्यांदा तो मात्र त्या फटक्यामध्ये यशस्वी राहिलाय. आणि पाठीमागे एष्ट्यांच्या सुजित पाटीलचं कमालीचं क्षेत्ररक्षण. निर्धावाने चेंडूची सांगता म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेने आपण जर हा षटक जर पाहिलं दुसरे पॉवर प्ले मध्ये, तर कैलास पाटीलने आतापर्यंत फलंदाजांना मात्र या ठिकाणी रोखून ठेवलाय, कारण अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो अनुभव आता मात्र या षटकामध्ये पणाला लावतोय. इथे थोडीशी मागे ठेवली आणि त्याच्यावरती या पुलचा अंदाज. चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
अंदाज या फटक्यामध्ये आपण पाहिला आणि सरळ आय थिंक फिल्डर होते त्या ठिकाणी, परंतु प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये चेंडूकडे पाहत राहिले. हा पहिला सिक्सर हरेशच्या बॅटमधून निघालाय. हो, इथे यॉर्करचा प्रयत्न जागेवरतीच पाहिलं तर त्या ठिकाणी चॉप केला आणि चेंडूचा अगदी एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट गेली या सिंगलच्या वतीनं 29. 29 धावा विदाउट लॉस. 29 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बलवंत दलवी आणि हरीश पाटीलच्या मध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये हरीशचा आपण विचार केला तर 6 बॉल त्याने फेस केले, 10 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि दुसरी आपण जर बलवंतचा विचार केला तर त्यांनी 5 चेंडू फेस केले, 16 धाव सिंगलवरती तो खेळतोय 2 षटकाराच्या साह्यानं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण ब्रँडेड बॅट देणार आहोत एसीएस स्पोर्टच्या वतीनं, जे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. सोपानी तिसकर यांचा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. फुलटॉस ओव्हर दी कव्हर, चेंडू चालायचा कव्हरला, फिल्डर कुठलाही नाहीये डीप मध्ये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. डेंजर आहे, कोबरा नाग आहे हा. काय तो डान्स पाहिला, परंतु या ठिकाणी हा शेवटचा बॉल पहा, जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी क्लास पाहतो या फरक्यावरती बलवंतचा. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार पाहिला आपण बलवंतच्या बॅटमधून, आणि दुसऱ्या पॉवर प्लेचा शेवटच्या बॉलवरती सुद्धा बलवंतनं चौकार लगावलाय. म्हणजे सुरुवात आय थिंक इथे कैलास पाटील चांगली केली होती, परंतु मागील 3 चेंडूचा विचार आपण केला तर तब्बल 11 धावा त्याने खर्च केला. म्हणजे त्या षटकाचं पूर्णपणे विश्लेषण मात्र त्या ठिकाणी बदललं. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि पहिल्या 2 पॉवर प्लेचा खेळ पाहिला तर एक चांगली स्थिती, मजबूत स्थिती जे जोटिंग धरून जे आपण पाहतोय 33 धावा फलकावरती. आणि तिसऱ्या षटकासाठी आता दामू म्हात्रेचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. वेगवान गोलंदाज आहे दामू. ओहो, इथे पुन्हा मात्र 30 चूक हरीश पाटील करतोय. म्हणजे आता मात्र आपण म्हणू शकतो की कुछ भी होने दे, झुकेगा नाही साला. मी हा फटका खेळणारच, मग त्याच्यामध्ये यशस्वी होणार किंवा अयशस्वी होणार, परंतु मी माझ्या भातातून फटका मात्र बाहेर काढणारच. दरम्यान शुभागमन होतोय सन्माननीय बंधूजी बजागे यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. ओहो, बागपूरला जाऊन मात्र पावसाळी समोरच्या दिशेने मात्र हायमार्ट केला. चेंडूचा लागते दीप असता कबरा, फिल्डर वेगाने येत आहेत. सिंगल धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, तिहेरीचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये आय थिंक आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय हरीश पाटील. पहिल्या धक्का लागतो या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग संघाला. हा, ते मित्र म्हणे की या ठिकाणी हरीश पाटीलनं आपलं विकेटचं बलिदान दिलं असं म्हणायला हरकत नाहीये, कारण हे जाणून बुजून विकेट्स फेकलेले आहे. कारण विजय किनेचं मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं टीम देवरुंग संघासाठी. आणि त्याच प्लॅनिंगच्या आधारे आता मात्र या ठिकाणी खेळ आपण पाहिला. 35ला 1, 35 वरती पहिल्या धक्का मात्र इथे या देवरुंग संघाला लागलाय. 35 धावांची पार्टनरशिप मात्र इथे ब्रेक झाली, परंतु हरकत नाही, विकेट्स मिळाली. मग ती रनआउटच्या स्वरूपात का असू द्या, विकेटची आवश्यकता होती टीम संजय स्पोर्ट्स संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये विजय किने नावाचा वादळ आलाय, परंतु तो वादळ आज या स्पर्धेमध्ये गोंगावणार का, हा सुद्धा मात्र एक प्रश्न पडलाय. केपी जरूर जो अनुभव त्याच्याकडे आहे तो मात्र अनुभव आता मात्र या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. इस्टा कव्हरला पाहू शकाल खंडू पाटील आहे. डीप पॉइंट शॉर्ट पॉइंटला दिगंबर मालीला तुम्ही पाहू शकाल. मिड ऑफला कैलास पाटील. फुलटॉस, या चेंडूंवरती इथे चुकीला माफी नाहीये, आणि समोर बलवंत सारख्या फलंदाज असेल तर मुलीच नाहीये. षटकार.
ते करतो की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण शेवटचा दिवस आहे. जास्त वेळ खर्च होणार नाही याची आपणही काळजी घ्या. आणि त्यामुळे तर मी नेहमीच सांगतो की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. कान मंत्र दिला कैलास पाटीलनं, परंतु फुलटा हाताला दामू मात्रेनं. आज बलवंत चांगल्या मूडमध्ये आहे. ओ इथे यॉर्करचा प्रयत्न, जबरदस्त वापसी या ठिकाणी दामूची आपण पाहतोय. अगदी स्वतःला बचावलाय बलवंत दलवीनं. समोरच्या दिशेने ड्राईव्ह होण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. वैयक्तिक 27 वरती खेळतोय आणि संघाचा विचार केला तर 42 धावा फलकावरती. आणि आमचे जय पाटील आता मात्र थोडीशी नाराज पाहायला मिळत आहेत. करी तो करी क्या. सातत्याने पाहू शकला आपण फिल्डिंग मध्ये या बदलाव. याचं कारण लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की रायटीसाठी वेगळी फिल्डिंग प्लेसमेंट आणि लेफ्टीसाठी मात्र पाहू शकाल वेगळे चेंजेस पण आपण पाहतोय आणि पारंपरिक आहे. दाम पुन्हा एकदा, हो हो लेट कट, दिमाग की बत्ती जलाई. याच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण विजय केणे मात्र या ठिकाणी देत असताना. खेळाडू आहे विजय केणे, वा अगदी संयम. आणि त्याच्यानंतर मात्र रिव्हर्सचा फटका, वाव. ज्या दिशेने वेगाने वारे वाहत आहेत तिकडे चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालाय. जिकडे वारा तिकडे मारा आणि तिकडेच मारलाय षटकार. जरूर आपण जर पाहिले तर या ठिकाणी विद्यमान सरपंच जगेश्वर पाटील साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा सरपंच चषक किरवली 2026 साऊथ प्रीमियर लीग. चला आता मात्र विनंती असेल सावध संघाला की आपण फिल्डिंग सेट करा. खेळाला आपण सुरुवात करायची आहे. 3 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हे आमचे मुख्य व्यासपीठावरील दृश्य पाहू शकाल. केशवजी दलवी, बंधूजी बजागे, प्रणय शेठ घरत आणि आमची गुड्डू गुड्डू. हो आज का स्टाईल आहे. एवन जोडी खऱ्या अर्थाने किरवली गावाची अनेक वर्ष एकत्र आपण पाहिले आणि असंच तुमचं प्रेम एकमेकांवरती राहू द्या. परंतु त्यांच्यामध्ये एक कमतरता आहे की एका वस्तूसाठी तुम्ही भांडण करत जाऊ नका, मग ती कुठली असू द्या. दिगंबर दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतोय आपण. धावातील 4थं षटक हाताळतोय. समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला अगदी मिड विकेटला. ओहो थोडीशी मिस्टेक घडली गेली दामूच्या वतीने, परंतु बॅकअपसाठी स्वप्नील मात्रे वेगाने पोहोचले आणि सिंगल रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहिलं. आज आपण जय छोटीन देवरू संघाचा विचार केला तर मात्र चांगल्या प्रमाणात आज रणनीती त्यांनी आखलेली आहे. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची वेळ येते त्यावेळी मोठे फटके खेळतायत आणि सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिला जातोय. हा खऱ्या अर्थानं क्वालिटी क्रिकेट आज त्यांच्या वतीने पाहतोय. दिगुला इथून मात्र एखादी ब्रेक तो आपल्या संघाला द्यावी लागेल. स्टेट लॉंग ऑन
चप्पलीकडे जाणारा हा सिक्सर फ्लॅट. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्याचं शुभ आगमन झालेलं आहे. मोलाचं योगदान आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पाण्याचं सहकार्य आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले आहे. असे आमचे सर्वांचे लाडके काशीनाथजी घरत यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. पुण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे, त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. आणि रॅकेटचे दिगाडकर यांच्या वतीने तुमचं मनापासून आभार. आणि त्यांच्या माध्यमातून आज उत्तम जेवणाची सोय करण्यात आलेली आहे सर्व क्रीडा रसिकांसाठी. त्याचे पुरस्कार संजयजी दिगाडकर यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. धाबा वेगाने येत आहेत या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर दिगंबरनं आतापर्यंत 10 खर्च केल्या, 62 धाबा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे आज सर्वच गोलंदाज विकेटलेस राहिलेले आहेत, कारण एकाही गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट्स नाही आहे. एक विकेट जी पडली ते आय थिंक रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिली. आणि त्यामुळे पाहतो की सर्वांचे चेहरे सध्या तरी थोडेसे हताश आहेत, नाराज आहेत. नाणेफेकी जिंकली सावध संघानं, परंतु सध्या तरी आपण पाहतो की मन जिंकले आहेत देवरुखच्या फलंदाजाने. अजून एक वाव, काय बॅटचा फेस आहे, काय पोज आहे. एमबी लाईव्हला मात्र ही पोज बलवंत दिली असावे. शेडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. की 13 चेंडू आणि वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय की आज बलवंत दलवी आपल्या संघासाठी अर्धशतकी इनिंग खेळणार का. आज मूड मध्ये आहे, मूड फ्रेश करणारी फलंदाजी त्याची आज पाहिली. आणि अखेर 4 षटकांचा खेळ मात्र इथे संपवणं. 68 धावा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. आणि इथे सावतगावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव शेठ पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती, आणि सावत संघ सध्या इन ऍक्शन मध्ये क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि त्याचं इथे शुभागमन होतं, त्याचं करूया हार्दिक स्वागत. चला, पाण्याची मागणी केलेली आहे, पाणी पूर्तता आपण करायची आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे, परंतु असं वाटतं की आज जो धावफलक आहे जय जोडीन देवरुख संघाचा तर मात्र एक्झॅक्टली डेंजर झोनकडे आता मात्र वाटचाल करतोय. कारण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धाबा आणि 5व्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज या ठिकाणी लालू. बिल्कुल बिल्कुल, बिहार में लालू प्रसाद यादव और सावत में ये लालू. काय करणार, वापसी करावी लागेल, ब्रेक थ्रो मात्र इथून द्यावं लागेल. कारण चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय विजय केणे आणि बलवंत दलवी या दोघांमध्ये जुळलेली आहे. हो, ही लाईन चांगली आहे अगदी. हो, बॅटची कडा आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचाच्या निर्णयाची मात्र त्यांनी प्रतीक्षा केली नाहीये. बॅटची कडा होती, त्याला माहिती होतं आणि लगेचच त्यांनी मात्र अगदी डगआउटची कडे आपली पावलं दाखवली. पहा, वा, असंच नाही विजय केणे या विभागामध्ये टॉप 10 मध्ये रँक करत जबरदस्त मात्र या ठिकाणी त्याची खेळाडू वृत्ती पाहिली. परंतु बाद होण्यापूर्वी 10 धाबात त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मिस्टर आकाश पाटील एंटर होत असताना ज्या विकेटची आवश्यकता होती, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ते ब्रेक थ्रू मात्र पहिल्या चेंडूवरती लालून आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय.
आणि आता मात्र इथून 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि यानंतर विनर वर्सेस विनर अशी लढत राहणार आहे. तर नानकर संघाला विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका, रेंजच्या पलीकडे जाऊ नका. आकाश पाटील इज ऑन स्ट्राईक. हो, लालू मध्ये काहीतरी समस्या आहे त्या ठिकाणी ज्यावेळी रनअप घेतोय आणि आय थिंक विकेटवरती माती सुद्धा आपण पाहतो की जास्त साचलेली आहे. त्यावेळी पाहतो की गोलंदाजाला कदाचित ग्रीप मिळत नसावी. अनेक भरपूर प्रॉब्लेम्स असतात. लालू पुन्हा एकदा हो पहिला चेंडू खेळत असताना आकाश पाटीलला बीट केला. रनआउटची संधी आहे परंतु लालूने इष्टांवरती निशाणा साध्य केला नाहीये. कारण त्याला माहिती आहे जर खंडूने मिस्टेक केली तर चेंडू मात्र सरळ बाउंड्रीच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःवरती कंट्रोल दाखवलं, स्वतःला सावरलं आणि त्याच्यानंतर आकाश पाटीलला मात्र त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये पहिली धाव त्याची मात्र आपण पाहिली लालूच्या विरोधात. 69 धावा फलक्यावरती जो आपण सामना पाहतो मित्रांनो संजय स्पोर्ट साबत विपक्ष जय झोटिंग देवरुंग. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय सौरभ प्रीमियर लीग. ओ फटका हवेत, उंची जास्त होती. पावशीकडे शॉट फायनल गेले, कुठला फिल्डर नव्हता आणि त्याच्या मुली मात्र त्या ठिकाणी बलवंतची विकेट्स आय थिंक सेफ होती. 2 धावा मात्र पलून पूर्ण केल्या गेल्या. संधी आहे बलवंतला की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाने अर्धशतकी इनिंग केलेली नाहीये की हा पहिला फलंदाज ठरू शकेल की 45 धावसंख्येवरती खेळतोय. 15 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलेला आहे आणि अजून आपण जर विचार केला तर या डाबातील 9 बॉल शिल्लक आणि धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने पुढे जात असताना हो इथे मात्र पावसाळ्यात बॉडीला परेश होणारा चेंडू. पहिल्या 4 षटकांच्या तुलनेनुसार आपण जर विचार केला तर इथे लालूने जबरदस्त बाउन्स बॅक केलाय. लेग बायच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव 72 72 धाबा. वारे सुद्धा आता मात्र सकाळपासूनच पाहतो की वेगाने वाहत आहेत आणि आता मात्र त्या वाऱ्याचा मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न आकाश पाटील आणि बलवंत इथे मात्र करणार का. लखन पाटील लॉंग ऑन वरती आहे. मिड विकेटला कैलास पाटील अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळू शकेल. लालू रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि आमने लोणार क्रिकेटचा आपण विचार केला तर असा एकमेव संघ आहे जयजुरून देवरुंग की त्या संघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फलंदाज हे रिव्हर्स फटके खेळणारे तुम्हाला पाहायला मिळतील. मग हरेश पाटील असेल, ललेश पाटील असेल, आकाश पाटील, विजय केने आणि मागे जर बलवंत हा प्रयत्न केला होता त्याच्या जीवनामध्ये या सीझनमध्ये पहिल्यांदा त्याने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता घरच्या मैदानावरती. हो ऑन दी राईस फटका बेत शतरक्षक स्वप्नील मात्र आणि त्याच्याकडून मिस्टेक घडली गेली. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून निसटला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुद्धा मात्र त्याने चांगला ट्राय केला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू धरणीला दान झाला आणि फलंदाजाला जीवनदान. 5 षटकाचा खेळ संपन्न. परंतु तुम्हाला लालूची गोलंदाजी आवडली असेल तर मात्र टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अंडर प्रेशर फक्त 4 धाबा खर्च केला, विकेट प्राप्त केली 1 आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धाबा. प्रथमतः बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंग हे दृश्य पहा. अगदी सहसोपा झेल परंतु स्वप्नील मात्रेकडून मात्र ही भरपूर मोठी चुकी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि आता प्रश्न पडला की शेवटचा षटक आहे, कुठल्या गोलंदाजाला मात्र चेंडू सोपवायचा. कारण 6 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला 5 गोलंदाज मात्र या ठिकाणी वापरणं अनिवार्य आहे. आणि त्याच्यानंतर आता सर्व काही टीम मिटिंग केल्यानंतर चेंडू सोपवला यश दलवी यांच्या हातामध्ये आणि आज यशचे वडील केशवजी दलवी या व्यासपीठावरती आहेत. म्हणजे आज यशची खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा राहणार आहे. त्र्याहत्तर धाबा. संघ तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि तसे पाहिलं तर क्रीडांगण हाय स्कोरिंग आहे. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय धाबा भरपूर संख्येने होत आहेत. हो ऑन द राईस पुन्हा फटका हवेत. आता दामू आणि त्याने सांगितलं की स्वप्नील सोडलं तर मी का पकडू, त्यानेही सोडलंय. चुकीचं क्षेत्ररक्षण. जर तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये संघाला पराभूत करायचं असेल तर मात्र अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे साबतकर सांगतात की सोडा झेल. परंतु खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या चुका आज आपल्याला साबत संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. या चुका तुम्हाला लवकरात लवकर करेक्शन करावं लागतील. जरूर लीग फॉर्मॅटची मॅच आहे. तुम्ही जर एखादा संघ जर हो आणि या षटकाराच्या साह्यानं या स्पर्धेतील
पहिली अर्धशतकी इनिंग बलवनच्या नावावरती. बलवन बॅट वर करा. वा, सर्वांचं अभिवादन स्वीकारायचं आहे आणि खिलाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर. आणि खऱ्या अर्थानं माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांनी हा हिरा शोधून काढलाय आणि हा हिरा चमकलाय सरपंच चषक किरोलीच्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटिंग, 51 धावा, 17 चेंडूचा त्याने मात्र सामना केला आणि खऱ्या अर्थानं आज बलवनच्या जोरावरती या जयजोटिंग दरुण संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हा स्ट्रोक पहा, या फटक्याने त्याने मात्र 50 कंप्लीट केली. 80 धावा फलक्यावरती. अजूनही पाहिलं तर या डाबातील 4 बॉल शिल्लक आहेत. 90चा लक्ष कदाचित डोळ्यासमोर असावा. ज्याप्रमाणे बलवंत खेळतोय, आता फटका हवेत आणि आता मात्र या चेंडूवरती दामून सर्व जे राग इथे व्यक्त केलंय, कारण चुका तरी किती करायच्या, हा सुद्धा प्रश्न साबत करायला पडला होता आणि अखेर मिडविकेटला दामून तो झेल मात्र तिथे फिनिश केलाय. आणि या ठिकाणी पाहू शकाल तिसरा धक्का जय झोटिंग देवरून सगळा लागत असताना थोडस ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू मात्र खेचण्याचा प्रयत्न केला. अगदी लो चेंडू सुद्धा होता आणि त्याच्यामुळे पाहतो की एलिव्हेशन परफेक्टली जुळालं नाही आणि चेंडू सरळ मिडविकेटला दामूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. परंतु बॅटिंग लाजबाब खिलाडू कक्षामध्ये त्याचं स्वागत अगदी टाळ्यांच्या गजराने केलं जातोय. 18 बॉलमध्ये 51 धावांची तुफानी सुलतानी खेळी मात्र त्यांनी साकारली. नेक्स्ट बॅटर द फायटर मॅन ऑफ देवरुंग मिस्टर ललिश पाटील. ऐंशी धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या इनिंगचा खेळ अजूनही पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे. यानंतर सामना असेल विनर वर्सेस विनर. या चालू सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ मात्र हरेश भाऊ 11 गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि फिल्डिंग मध्ये पाहू शकेल या ठिकाणी जसा ललेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आला थोडस आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. यश मिळाली, सफलता मिळाली आणि त्याच्यानंतर पाहू शकला या ठिकाणी थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून त्याला वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केली. वातावरण पाहतो की पूर्णपणे शांतमय वातावरण आहे, परंतु सूर्यदेवता सुद्धा मात्र स्पर्धेवरती आज पूर्णपणे प्रसन्न झालेला आहे. ज्याप्रमाणे स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं व थोडंसं दूरवरून केलेला आहे. अगदी चेंडू वेगाने चालत जमिनीला रिंगाला तो वाडी स्लॉंग ऑफला सिंगल धाव आणि बलवनची विकेट आल्यानंतर मात्र थोडंसं यशने मात्र धावांवरती गतिरोधक लावण्याचा प्रयत्न केलाय. कारण दोन्ही फलंदाज जर पाहिले तर नवदीत आहेत. आकाश पाटीलने जरूर 4 चेंडू फेस केले, परंतु त्याला आज आक्रमण करता आलं नाही. फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. ललेश पाटीलने पहिला चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून निघाली सिंगल धाव. 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. 82 धावा फलकावरती की या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आकाश पाटीलच्या बॅटमधून येणार का, परंतु नाहीये. बॅटची कडा इष्टिरक्षक सुजित पाटील चेंडू वरती झेपावला आणि योग्य वेळी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज ललिश पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. देवरुंग हनुमान केनी आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू आता मात्र या ठिकाणी फेस करण्याची मात्र संधी मिळेल हनुमान केनीला. परंतु मागील 2 षटकांचा आपण विचार केला तर मात्र संजय स्पोर्ट सावंत संघाने जबरदस्त चांगला कमबॅक केल्याचं म्हणावं लागेल. लालूनं 4 धावा तिथे खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर यशच्या अगेन्स्ट जरूर एक षटकार पाहिला, परंतु त्यानंतर त्यांनी सुद्धा मात्र जबरदस्त बाउन्स बॅक केलाय. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या डावातील आणि त्याच्यावरती आय थिंक कदाचित सिंगल धाव मात्र येऊ शकेल आणि ती सिंगल धाव हनुमानच्या बॅटमधून निघाली आणि रनआउटच्या स्वरूपात हनुमान सुद्धा मात्र आपली विकेट्स गमावली. तर अशा रीतीनं 6 षटकांचा खेळ संपन्न. 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 5 गडी गमावले जय जोटिंग देवरुंग संघाने आणि फलकावरती एकूण 83 धाबा. 84 धाबांचं एक मोठं आव्हान असेल टीम संजय स्पोर्ट सावंत संघासमोर. तत्पुरती काही सन्मान आहेत व्यासपीठावरती, आपण सन्मान इथे संपन्न करूया आणि त्याच्यानंतर धावांना जरूर या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होणार आहे.
आपल्यामध्ये पाहू शकाल आज सावतगावचे युवा उद्योजक मिस्टर गौरव पाटील आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि हा सन्मान करण्याची विनंती मी संजय दिगाडकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करून घ्यायचा आहे. गौरव पाटील या आपण पुढे यायचं आहे. स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान इथे मात्र संपन्न केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान देत आहोत. हीच किरोलीकरांची परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, ती आपण या स्पर्धेमध्ये जपत आहोत. स्वर्गीय जितेंद्र प्रताप सिंग यांच्या स्मरणार्थ हा आपण स्वागत कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्या कक्षामध्ये गौरव पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्मान्य हनुमानजी बजागे यांच्या आज आपण उपस्थिती पाहत आहोत. विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. तदनंतर किरोलीगावचे समाजसेवक बंधू बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपणही पुढे या. चला आपलाही शब्द सुनांनी मी स्वागत करतो आणि जाऊया आता मात्र आपण दुसऱ्या इनिंगकडे. 84 धाबांचं फार मोठं आव्हान समोर आहे टीम संजय स्पोर्ट्स साबत संघासमोर आणि त्या धाबांचा आता पाठलाग कशा रीतीने केला जाणार आहे हे आता मात्र ऐकवण्यासाठी याच गावातील सुपुत्र आमचे मित्र अजय घरत आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. वेलकम कॉमेंट्री बॉक्स अजय. थैंक्स योगी. नमस्कार दोस्तों, स्वागत है आप सभी का एक बार फिर से सरपंच कप 2026 में. आज बड़ा ही इम्पोर्टेंट दिन है. इट्स एन ऑल इम्पोर्टेंट डे ऑफ द टूर्नामेंट बिकॉज इट्स अ फाइनल डे आफ्टर ऑल. और दूसरा मैच ग्रुप डी का ये मुकाबला है संजय स्पोर्ट्स सावत बनाम जय झोटिंग देव देवरुंग, जहां पर देवरुंग टीम ने कमाल की बल्लेबाजी की है. पहले बैटिंग करते हुए 83 रन्स बनाए हैं 6 ओवर्स में और 84 रनों की एक बहुत बड़ी चुनौती 6 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए संजय स्पोर्ट्स सावत के समक्ष. सलामी बल्लेबाज कैलाश पाटिल और उनके साथ सुजीत क्रीज पर पहुंच चुके हैं. टॉप ऑफ द ऑर्डर जो बल्लेबाज खेलेंगे उनके ऊपर खासी जिम्मेदारी रहेगी, क्योंकि ऐसे बड़े लक्ष्य यदि आपको हासिल करने हैं तो शुरुआत बहुत ही महत्वपूर्ण रहती है. अच्छी शुरुआत देनी पड़ेगी, पावर प्ले को मैक्सिमाइज करना पड़ेगा बल्लेबाजों को. अधिक से अधिक रन्स पहले 2 ओवर्स में यदि बल्लेबाज बनाते हैं कुछ 25-30 के करीब, तो फिर ये ज़बरदस्त रनचेस देखने को मिल सकता है. पहला ओवर लेकर आकाश पाटिल देवरुंग टीम की ओर से तैयार होते हुए. और किरोली के टूर्नामेंट में आकाश पाटिल कई बार अच्छा कर चुके हैं. पहली गेंद सामना करेंगे कैलाश. बढ़िया शॉट फ्लिक किया डिप स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर बहुत दूर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. अब सुनने को मिल रहा है. मराठी हिंदी गाने हम लगातार सुन रहे हैं, आज इंग्लिश गाने भी, और ये मेरे ख्याल से फ्रेंच था. किंग कल्पेश, डीजे किंग कल्पेश. और क्या कमाल की शुरुआत की है कैलाश ने. शॉट खेला फर्स्ट क्लास. फिर से उसी दिशा में, इस बार कुछ अलग प्रकार से खेले हैं. एक और चौका. बाउंड्रीज
पहले जो स्क्वायर लेग अंपायर के उनके बगल में से खेला था, इस बार इनफील्ड के ऊपर से खेला, थोड़ा सा बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में। बहुत अच्छी शुरुआत देते हुए कैलाश, अनुभवी बल्लेबाज है और कैलाश खतरनाक खिलाड़ी माने जाते हैं। पावर प्ले में उनको पता है कि तेज गति से रन्स बनाने पड़ेंगे ये लक्ष्य हासिल करने के लिए, तो इरादे साफ करते हुए अपने पहली 2 गेंदों पर 2 चौके। इस बार इंप्रोवाइज तरीके से हवा में गेंद, फील्डर उस ओर मौजूद है, अब की बार फंस गए, बढ़िया कैच डीप में और कैलाश आउट। वहां पर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया आपके लिए, वहां पर खास तौर पर बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात किया गया था, फिर भी आपने वही कोशिश की खेलने की और आउट हो गए। अच्छे टच में लग रहे थे कैलाश, थोड़ी देर और क्रीज पर टिकते तो निश्चित रूप से काफी मुसीबतें खड़ी कर सकते थे देवरुंग टीम के लिए, लेकिन अच्छी कप्तानी यहाँ पर देवरुंग के कैप्टन की, और गेंदबाज ने भी प्लान को एग्जीक्यूट किया। विकेट झटक लिया है आकाश पाटिल ने, नए बैटर दामू ऑन द राइज, लॉफ्ट करना चाहते थे, वैसे ग्राउंड बना है, कारपेट के सहारे गेंद ट्रेवल करती हुई डीप मिड ऑन पर सिर्फ 1 रन मिलेगा, खाता खुलता हुआ दामू का। स्ट्राइक अब सुजीत के पास, ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं, 6 ओवर में 84, हाई स्कोरिंग वेन्यू है जिसके हम लगातार चर्चा कर रहे हैं, किरवली का ये मैदान। तो ऐसे में बल्लेबाज रन्स बना सकते हैं, लेकिन उसके लिए क्रीज पर टिकने की भी आवश्यकता होती है। कई बार क्या होता है कि बड़ा स्कोर जब सामने होता है तो बल्लेबाज जल्दबाजी का शिकार बन जाते हैं। खूबसूरत गेंद, खूबसूरत गेंद, विकेट मिलने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ गेंदबाज का, डायरेक्ट हिट विकेट कीपर द्वारा, और ये मामला नजदीकी है। टीवी अंपायर की मदद लेते हुए ऑन फील्ड अंपायर, सॉफ्ट सिग्नल हम जानना चाहेंगे ऑन फील्ड अंपायर द्वारा। ऑन फील्ड अंपायर महेंद्र भंवर स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में तीसरे अंपायर की मदद ली है, लेकिन ऑन फील्ड अंपायर से रिक्वेस्ट है कि सॉफ्ट सिग्नल दे अपना। चलिए, चित्र स्पष्ट होता हुआ यहाँ पर रिप्ले में, बैट्समैन सुरक्षित है अपने क्रीज में, सुजीत। कैलाश ने कोशिश की थी गेंदबाज आकाश पाटिल को अनसेटल करने की, अच्छी नोकझोंक थी दोनों के बीच में, लेकिन आखिरी हंसी हंसी गेंदबाज ने। और देखिए अब लगातार अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, इस बार स्विच हिट करना चाहते थे, पहले ही भांप लिया था बल्लेबाज को, जानबूझकर लेग स्टंप के बाहर रखा और छकाया। इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति, रन संख्या 9, 1 विकेट के नुकसान पर संजय स्पोर्ट्स सावध। बहुत ही बेहतरीन वापसी, पहले ओवर में पहली 2 गेंदों पर 2 चौके खाने के बाद आकाश पाटिल द्वारा, 9 पर 1 आफ्टर फर्स्ट ओवर संजय स्पोर्ट्स सावध, और अब बचे हुए 5 ओवर्स में 75 रन बनाने हैं। आवश्यक रन रेट में थोड़ी सी बढ़ोतरी होती हुई, जो 14 का था वो 15 पर जा पहुंचा है। गेंदबाजी के लिए ललेश पाटिल तैयार होते हुए, समय का ख्याल रखना है देवरुंग टीम के कैप्टन बलवंत दलवी, इस टीम के कैप्टन विजय केने, मशहूर ऑलराउंडर, स्टंप्स के पीछे पुल किया है, गेंद हवा में, ऊंचाई बहुत है, दूरी मिलेगी नहीं, फील्डर उसके नीचे पहुंचे और ओहो हो, कप्तान ने लपक लिया है, जबरदस्त कैच, आउटस्टैंडिंग कैच, विकेट नंबर 2 का पतन।
डीजे किंग कल्पेश, बेबी काम डाउन। बल्लेबाजों को बिल्कुल शांत किया जा रहा है इस समय गेंदबाजों द्वारा। और क्या अद्भुत कैच देखने को मिला, शानदार रनिंग कैच, कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए देवरूम टीम के लिए बलवंत दलवी। बहुत मुश्किल कैच था, जरूर गेंद काफी देर हवा में थी, बहुत ऊंची चली गई थी, लेकिन फील्डर को दूर से भाग कर आना पड़ा था गेंद के नीचे। सही समय पर पहुंचे और से पेयर ऑफ हैंड्स। नए बल्लेबाज स्वप्निल, दामू केवल एक रन बनाकर पेविलियन में लौटे। सीधे बॉलर के पास बैकफुट पर ढकेल दिया एक तरह से बल्लेबाज को। ये देखिए अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी, उसको निकालना चाहते थे थ्रू दी ऑफ साइड, लेकिन बल्ले के काफी अंदर लगी थी और सीधे बॉलर की दिशा में अच्छा क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू में। ललिश पाटिल एक और बेहतरीन ऑलराउंडर, ऑलराउंडर्स की भरमार देवरुंग टीम में। अब की बार लेंथ में परिवर्तन, फुलर लेन पर रखा और छकाया। बहुत ही शानदार गेंदबाजी। लेंथ का जो परिवर्तन है वो काबिल तारीफ, ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, लेकिन संपर्क ही नहीं बना पाए है स्वप्निल। वैसे सावत के पास भी बल्लेबाजी तो अच्छी है, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करने की जरूरत है। ओहो, इस बार किनारा लगा है, आसान सा कैच विकेट कीपर विजय के लिए। एक और विकेट का पतन। पारी की पहली दो गेंदें हम निकाल देते हैं तो पूरी तरह से गेंदबाजों का राज रहा है। शुरुआत में दो चौके लगे, लेकिन पहला विकेट गिरने के बाद पूरी तरह से दबाव में संजय स्पोर्ट सावध। अब बल्लेबाजी के लिए लखन पाटिल, अच्छा सहयोग इस टूर्नामेंट के लिए लखन पाटिल का भी। चौथे नंबर की आकर्षक ट्रॉफी उनके द्वारा दी गई है, लेकिन आकर्षक शॉट्स अब खेलने पड़ेंगे। बहुत ही विस्फोटक अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं, लेजेंड है। जगह बनाकर लॉफ्ट करना चाहते थे, बात बनी नहीं। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। क्या गजब की गेंदबाजी, अभी तक कोई भी रन खर्च नहीं किया है। थोड़ी सी लेट मूवमेंट, लखन बहुत पीछे चले गए थे, लेग स्टंप के बाहर निकलकर लॉफ्ट करने का प्रयास किया था। क्या ये डबल विकेट मेडन रहेगा? ओवर की आखिरी गेंद, स्विच हिट करने का प्रयास, गेंद बल्ले पर सही तरह से आई नहीं। क्या बल्ले पर लगी भी है या नहीं, ये सवाल है। रन पूरा किया और अंपायर बताते हुए कि इनसाइड एज लगा है, वहां पर किनारा लगा था, उसके बाद शरीर से टकराई थी। तो एक रन आखिरकार इस ओवर में आता हुआ। शानदार और सफल ओवर समाप्त होता हुआ ललिश पाटिल का। एक रन देकर दो विकेट्स उनके खाते में। पावर प्ले इज डन एंड डस्टेड, लेकिन पावर प्ले तो पुअर प्ले साबित हुआ है संजय स्पोर्ट्स सावत के लिए। स्कोर 10 रन 3 विकेटों के नुकसान पर, पूरी तरह से बैकफुट पर इस मुकाबले में फिलहाल संजय स्पोर्ट्स सावत। 4 ओवर्स में चाहिए 74 रन। गेंदबाजी के लिए अब विजय केने तैयार होते हुए। बल्लेबाज राहत की सांस ले ही नहीं सकते, क्योंकि 5 के 5 बेहतरीन गेंदबाज है। अब आपको यहाँ पर हिम्मत जुटानी पड़ेगी, कुछ तो अलग करना होगा तेज गति से रन्स बनाने के लिए। 24 गेंदे और 74 रन्स, पहाड़ चढ़ना है बल्लेबाजों को। ऑक्सीजन जो है धीरे धीरे कम होता जा रहा है। 3 विकेट पहले ही गवा चुकी है सावत टीम। कट करने का प्रयास, इस बार बल्ले का एज लगा है, गेंद फ्लाई स्लिप की दिशा में, फील्डर वहां पर समीर के रूप में मौजूद। केवल एक रन मिलेगा और इक्का दुक्का रनों से कोई ऐतराज नहीं है देवरुंग टीम को। स्थिति काफी मजबूत इस मुकाबले में इस समय जय झूटिंग देवरुंग टीम की। बल्लेबाजों ने पहले बहुत अच्छा कार्य किया। अर्धशतकीय पारी कैप्टन बलवंत दलवी की, 51 रन बनाए उन्होंने मात्र 18 गेंदों में। यह अच्छा शॉट है, कड़क शॉट, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। शानदार बैकफुट ड्राइव था ये,
थोड़ा सा अपने आप को रूम दिया, हल्का सा लेग स्टंप की तरफ हटे और गेंद को हैमर करते हुए गैप ढूंढा। शानदार टाइमिंग सुजीत की। उनका ये पहला चौका, चौके से खाता खुला है वैसे उनका। स्कोर अब 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। 84 रनों का पीछा करती हुई संजय स्पोर्ट्स सावध इस बार शफल करते हुए टर्न कर दिया है। लॉन्ग लेग क्षेत्र में फील्डर बहुत दूर से पहुंचे हैं। जबरदस्त फील्डिंग, 100% कमिटमेंट, संपूर्ण समर्पण इसे ही कहा जाता है। खेल के तीनों विभागों में अच्छा कार्य कर रही है देवरुम की टीम। 3 रन बचाए फील्डर ने। ललिश पाटिल थे डीप में। अभी अभी उन्होंने अपना ओवर कंप्लीट किया था। बहुत ही उम्दा गेंदबाजी और उसके बाद अच्छा क्षेत्ररक्षण भी। इस बार खींच के मारा है लखन का पावरफुल शॉट, 6 रन। गेंद डाली थी लेकिन शॉर्ट ऑफ लेंथ समय मिला वहां पर लखन को। लेग स्टंप के बाहर निकलते हुए, पहले ऑफ स्टंप के बाहर आए थे, फिर लेग स्टंप के बाहर चले गए और वहां से उन्होंने पुल किया। बेहतरीन टाइमिंग और ताकत के साथ खेला हुआ स्ट्रोक। इस बार कदमों का इस्तेमाल किया था, सामने लॉफ्ट करना चाहते थे लेकिन अब की बार चूक गए। इस ओवर में हालांकि रन्स तो आए हैं, 12 रन खर्च किया अभी तक विजय ने। पहले 2 ओवर की तुलना में ये ओवर अच्छा घटा है संजय स्पोर्ट्स सावध के लिए, लेकिन इससे भी और तेज खेलना होगा बल्लेबाजों को यदि मैच जीतना है तो। स्कोर इस समय 22 रन 3 विकेटों के नुकसान पर और 62 रन चाहिए। मात्र 19 गेंदें शेष। टॉप एज गेंद हवा में, विकेट कीपर उसके नीचे। ओहो, ये एक आसान सा कैच था लेकिन गलती कर बैठे। जीतू के हाथों से कैच छिटकता हुआ, जीवन दान मिलता हुआ लखन पाटिल को। सिंगल इस गेंद पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के पश्चात स्कोर केवल 23 रन 3 विकेटों के नुकसान पर संजय स्पोर्ट्स सावध। 18 गेंदों में 61 रनों की आवश्यकता है। बहुत ही कठिन चुनौती। असंभव कुछ भी नहीं रहता है क्रिकेट के खेल में। यह ऐसा खेल है जहां पर एक ओवर में कभी कभी 1 रन भी नहीं बनता है, कभी कभी 30, 35 और 40 भी बन जाते हैं। यहाँ तो 3 ओवर में 61 बनाने हैं। लखन काफी पॉपुलर खिलाड़ी है। जो पुराना ग्राउंड था बिल्कुल यहाँ पर हमारे दाहिनी तरफ, वहां पर मुझे अभी भी याद है लखन ने एक बार 11 गेंदों में अर्धशतक बनाया था। जाने दिया है शॉट फाइन लेग पर। फील्डर शायद बल्लेबाज को छूकर गई है। जी हाँ, स्ट्रोक ऑफर नहीं किया था जिस वजह से रन लेने का भी प्रयास हुआ नहीं। लखन ने खुद बता दिया कि मैं रन लेता भी हूं तो रन मिलने वाला नहीं है। तो ये ईमानदारी उन्होंने जरूर यहाँ पर दिखाई है। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज ललिश का ये दूसरा ओवर। इस बार स्विच हिट बहुत ही सुंदर तरीके से खेल दिया है लेकिन फील्डर मौजूद वहां पर। डीप पॉइंट पर अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा क्रिकेट। 2 रन जरूर मिलेंगे लखन को। ये उल्टे शॉट भी खेलना काफी पसंद करते हैं लखन और अब तो हर संभव कोशिश कर रहे हैं। देख रहे हैं कि सीधी उंगली से यदि घी नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी भी की जाए। बहुत ही शानदार गेंदबाजी। थोड़ी सी कट हुई गेंद, हल्का सा अतिरिक्त उछाल। लखन कट करना चाहते थे बैकफुट पर जाकर लेकिन संपर्क बना नहीं पाए हैं। स्कोर 25 रन और कहीं ना कहीं पूरी तरह से पिछड़ रही है इस मैच में संजय स्पोर्ट्स सावध। शुरुआत जिस तरह की चाहिए थी, खासतौर पर पावर प्ले में मैंने जिक्र किया था कि 25-30 रन आते हैं तो ये मैच अच्छा बन सकता है, लेकिन वहां पर टीम ने निराश किया। बल्लेबाजी वहां पर लड़खड़ा गई और कहीं ना कहीं कैलाश जिस तरह से खेल रहे थे, मुझे लगता है कि वो यदि पावर प्ले में टिकते तो जरूर धुआंधार शुरुआत हो सकती थी, क्योंकि उन्होंने शुरुआत वैसे तो अच्छी ही की थी। 2 गेंदों पर 2 चौके लगाए थे लेकिन फिर वो जाल बिछाया गया, उसमें फंस गए। पुल किया है हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक। कोई खिलाड़ी स्क्वायर लेग या फिर मिड विकेट की तरफ सर्कल में नहीं है। डीप में से जब तक बलवंत आएंगे तब तक 2 रन पूरे होते हुए ओवर थ्रो का फायदा उठाना चाहते हैं। ये जोखिम भरा हो सकता है। हो, मौका जरूर था लेकिन विकेट कीपर ने शायद क्या पहले ही स्टंप्स बिखेर दिए हैं।
जहां पैर से बल्लेबाज ने तो उम्मीद छोड़ दी थी। 3 रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 28, 28 रन। ये देखिए, जहां विकेट कीपर के द्वारा थोड़ी सी गलती हो गई यहां पर। स्विंग एंड मिस, डॉट डिलीवरी। ललिश के विरुद्ध बड़े शॉट्स खेलना ये किसी भी बल्लेबाज के लिए मुश्किल काम होता है। आज बेहतरीन नियंत्रण के साथ गेंदबाजी की है उन्होंने। अब 56 रन चाहिए, 13 गेंदों का खेल शेष है। ये चुनौती लगातार कठिन होती जा रही है सावत के लिए। इस बार हुक कर दिया है, गेंद हवा में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर, लेकिन उनके आगे गिरी है और अब पीछे जा रही है। रोकने का प्रयास विफल, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। चौके के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर के बाद स्कोर है 32 रन, 3 विकेटों के नुकसान पर। 14 पर बैटिंग करते हुए लखन और 9 पर इस समय सुजीत। अब 12 गेंदों में 52 रन चाहिए। बहुत ही रेयर ऐसे इंसिडेंट्स रहे हैं जहां पर बल्लेबाजों ने ऐसे इक्वेशन को छुआ है और मैच जिताया है। जब मैगी ट्रॉफी हुई थी बिनार के ग्राउंड पर, वहां पर भिवंडी सिटी क्रिकेट में बर्फानी बाबा टेमगर टीम ने इस तरह से रन चेस किए थे। खारबाव के बाहुबली सूरज पाटिल और कपिल के ने गुरसई के बल्लेबाजी कर रहे थे। आखिर के 2 ओवर्स में 52 रन चेस किए थे उन्होंने अंजुमन स्पोर्ट्स के विरुद्ध। लखन के पास स्ट्राइक, नेवर लेकर अभय पाटिल। शॉट अच्छा है, बैकफुट पर जाकर सामने खेल दिया है। स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पर, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। और पिछले ओवर की अंतिम गेंद पर चौका आया था और इस ओवर की शुरुआत भी चौके के साथ। ये साधारण स्तर की फील्डिंग, स्लॉपी वर्क लॉन्ग ऑन की दिशा में, जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर आपने चौका कंसीड किया है। स्थिति तो मजबूत है देवरुंग की, लेकिन कई बार ऐसे मजबूत स्थिति में आप थोड़े रिलैक्स हो जाते हो तो वो भारी भी पड़ सकता है। लखन जरूर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। दबाव की स्थिति में आए थे बल्लेबाजी के लिए। 11 गेंदों में 18 पर पहुंच चुके हैं, लेकिन और इसको बेहतर करना पड़ेगा। 11 गेंदें शेष है, 48 रन अभी भी चाहिए। चौको छक्कों की बौछार करनी पड़ेगी संजय स्पोर्ट्स सावत के बल्लेबाजों को मुकाबला जीतने के लिए। अभय लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करते हुए, काफी तेज डाला, फुल टॉस थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। विकेट कीपर बिल्कुल स्टंप से सट कर खड़े हैं विजय। उनके लिए भी गेंद को गैदर करना बहुत मुश्किल था। अतिरिक्त रन मिला है और बीमर के लिए यहां पर डीआरएस की मांग करते हुए लखन पाटिल। फुल टॉस जरूर थी, लेकिन क्या ये ओवर बेस्ड हाई है, क्या ये बीमर है या फिर फेयर डिलीवरी? फेयर डिलीवरी। ये काफी आसान निर्णय थर्ड अंपायर के लिए। रिव्यू वेस्ट करते हुए लखन पाटिल, सोचा कि शायद कुछ निकला तो बात बन सकती है, मौका बन सकता है। यहां पर स्विच हिट का इस्तेमाल, गजब का स्ट्रोक, बेहतरीन एग्जीक्यूशन और गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, सुजीत के बल्ले से चौका। जल्दी पलट गए थे वहां पर बल्लेबाज सुजीत। गेंद इतनी खराब नहीं थी, जानबूझकर मिडिल और लेग स्टिक की तरफ रखा था, लेकिन वहां से उसको खींचा और पहुंचा दिया बाउंड्री के बाहर। इस बार शफल करते हुए फाइन लेग की तरफ खेलना चाहते थे। गेंद और बल्ले में कोई संपर्क तो नहीं है। अंपायर पलटते हुए और इशारा करते हुए वाइड का। तो पहली 3 गेंदों पर 10 रन आ चुके हैं इस ओवर से। स्कोर 42 रन, अभी और 42 बनाने हैं, मात्र 9 गेंदें शेष है। कोशिश जारी, दोनों बल्लेबाजों की फिर से स्विच हिट करना चाहते थे। इस बार चतुराई भरी गेंद, अच्छे गेंदबाज है अभय पाटिल, उभरते हुए होनहार खिलाड़ी।
और एक बायत का गेंदबाज टीम में होने का फायदा जरूर रहता है, गेंदबाजी में वैरायटी आती है। आगे निकलकर पुल किया है, गेंद हवा में डिप मिड विकेट की तरफ, फील्डर बाउंड्री पर मौजूद है। अच्छा क्षेत्र रक्षण दूसरे के लिए जाना चाहते हैं और रन आउट का अवसर गवा दिया है। सटीक थ्रो होता तो यहाँ पर पेविलियन में पहुंचना पड़ सकता था सुजीत को। हर संभव कोशिश की है दोनों बल्लेबाजों ने, लेकिन कहीं ना कहीं 3 विकेट जल्दी गिरे, पावर प्ले में रन नहीं आए, उसी का दबाव अभी भी बल्लेबाजी करने वाली टीम पर नजर आ रहा है। 40 चाहिए, थोड़ा धीमा डाला, थोड़ा दूर डाला, घसीटना चाहते थे ऑन साइड में बल्लेबाज, बात बनी नहीं, डॉट बॉल। और इसके साथ ही एक और ओवर की समाप्ति। 5 ओवर के बाद स्कोर 44 रन, 3 विकेटों के नुकसान पर संजय स्पोर्ट्स सावध 84 रनों का पीछा करते हुए और काफी पीछे ही रह गए हैं। आखिरी ओवर, केवल औपचारिकताएं शेष, 40 रनों की जरूरत। जीत की दहलीज पर पहुंच चुकी है इस मुकाबले में जय झोटिंग देवरुंग टीम। संजय स्पोर्ट्स सावध ने टॉस जीता था और गेंदबाजी चुनी थी, लेकिन गेंदबाजी भी उस तरह की नहीं रही और शायद फील्डिंग में जो गलतियां हुई वो बहुत भारी पड़ी है। कैचेस काफी ड्रॉप हुए और इतने कैचेस आप ड्रॉप करते हो तो फिर आपका जीतना बहुत मुश्किल। फुल टॉस है, इस बार उछाल दिया है लखन ने, गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर फील्डर जज करते हुए और सुंदर कैच। हरीश ने कोई गलती नहीं की, विकेट का पतन। देने के बाद लखन फुल टॉस गेंद पर कैच आउट होकर पेविलियन में लौटते हुए। टाइमिंग 100% देखने को नहीं मिली, जिस वजह से वो लॉन्ग ऑन को क्लियर न कर सके। और अब बल्लेबाजी के लिए संदीप। यहाँ पर भले ही हार की कगार पर है सावध टीम, लेकिन उनको जहन में रखना पड़ेगा कि इसके बाद एक और उनको मौका मिलने वाला है। शानदार यॉर्कर, क्लीन बोल्ड, एक और विकेट झटकते हुए बलवंत दलवी। हैट्रिक पर बलवंत, और इस मैच में कुछ भी गलत नहीं किया है उन्होंने। बल्लेबाजी के लिए आए, अर्धशतकीय पारी खेली, कप्तानी शानदार, गेंदबाजी बेहतरीन, कैच भी एक बेहतरीन लपका, और क्या अब हैट्रिक भी पूरी करने जा रहे हैं? आइए देखते हैं। 4 गेंदे इस मुकाबले में शेष है, 40 रन चाहिए। संजय बजागे साहब का शुभागमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत। उनके साथ गणेश बजागे, आपका भी स्वागत है। और हैट्रिक बॉल, लेकिन जगह दे बैठे, बहुत ही सुंदर तरीके से उसको कट किया इनफील्ड के ऊपर से और बटोर लिया है चौका नए बल्लेबाज यश ने। झड़ में रखी हुई गेंद ड्राइव करते हुए सामने, बिल्कुल बल्ले के जड़ से टकराई थी गेंद। औपचारिकताएं बची हुई है। अगला मैच, इस मैच की विजेता टीम और नानकर के बीच में। खींच के मारा है, डिप स्क्वायर लेग पर फील्डर, कैच की कोशिश हुई थी लेकिन नहीं लपक पाए। वैसे पूरे मैच में फील्डिंग बहुत ही उम्दा रही है, इस दफा जरूर कैच छिटका है लेकिन कोई ज्यादा नुकसान होने वाला नहीं है। हरीश भाऊ 11 गावदेवी नानकर टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है। आखिरी गेंद सामने खेलते हुए और इसके साथ ही औपचारिकताएं पूरी होती हुई इस मैच की मुकाबला समाप्त होता हुआ। मैच को बहुत बड़े मार्जिन से जीत लिया है, 33 रनों से अपने नाम कर लिया है जय झोटिंग देवरुंग टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस। इस मैच के मैन ऑफ द मैच देवरुंग टीम के कैप्टन बलवंत दलवी। 18